एक चार्ट तयार करूया, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी ज्या लिहितोय त्यातली एक एक गोष्ट चेक करा. फॉर रेझिस्टन्स रिलेशन बिटवीन करंट अँड ईएमएफ काय आहे? ईएमएफ इक्वल टू आय, व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स और ईएमएफ अक्रॉस द रेझिस्टर, आय इंटू आर. आय किती आला? ई अपॉन आर. ई अज्युम केला होता E0 साइन ओमेगा टी. हा E0 साइन ओमेगा टी इथे टाकला तर त्यातल्या E0 अपॉन आर ला आपण I0 असं नाव दिलं होतं. सो तो I0 साइन ओमेगा टी झाला होता. सो I0 इक्वल टू E0 अपॉन आर. बरोबर. हा तुमचा रेझिस्टन्स आर E0 अपॉन I0. बरोबर. बर, याच्या बरोबर सेकंड याच्या लाईनला बरोबर लिहा इथं ईएमएफ च इक्वेशन. थर्ड लाईनला लिहा करंटचं इक्वेशन. ईएमएफ म्हणा किंवा व्होल्टेज अक्रॉस, काही म्हटलं तरी चालेल. व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर, रेझिस्टर साठी हे इक्वेशन आहे. बरं, रिलेशन साठी दोन लाईन्स ठेवा. ईएमएफ इक्वल टू काय आणि करंट इक्वल टू काय. इंडक्टर साठी काय रिलेशन आहे? induced EMF across the inductor or the back EMF across the inductor E is equal to काय फॉर्म्युला होता? आठवतोय का? L di by dt. बोला येस नो, कोणी सांगा येस नो. येस, L di by dt. बरं, आता ही लाईन आपण करंट परत करंट कॅल्क्युलेट करायसाठी इंटिग्रेशन करावं लागेल. ते काय आपण केलं नव्हतं. म्हणजे इथं आपण नक्कीच काय अज्युम केलं होतं? आपण काय अज्युम केलं होतं? करंट अज्युम केला होता. काय अज्युम केला होता? I0 साइन ओमेगा टी करंट अज्युम केला होता आणि ईएमएफ नंतर कॅल्क्युलेट झाला होता. मग इथनं आपण एरो इकडे वरती दाखवूयात. पहिल्यांदा हे अज्युम केलंय, यात कसं ईएमएफ अज्युम केलाय, करंट कॅल्क्युलेट केलाय. मग एरो खाली जाऊ दे. ईएमएफ वरनं करंट काढलाय, इथं करंट अज्युम केलाय, करंटला इथं टाकलंय आणि मग आन्सर आलाय. बरोबर. किती आला होता ईएमएफ? हा साइन आहे तर तो कॉस येणार आहे आफ्टर डेरिव्हेटिव्ह. बरोबर का? किती आला होता? E0 कॉस ओमेगा टी. बरोबर. डेरिव्हेटिव्ह काढताना तो ओमेगा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस होणार, ज्याला टी मानले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय होणार. हे सगळं झालं होतं. आणि हा जो E0 आला होता, हा जो E0 आला होता तो काय आला होता? हा एल तर ऑलरेडी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. बरोबर. हा एल तर ऑलरेडी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. बरोबर. करंटचे डेरिव्हेटिव्ह घेताना I0 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे ऑलरेडी एल डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. करंटचे डेरिव्हेटिव्ह काढताना हे सगळं आपण इथं सबस्टिट्यूट करणार. I0 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलाय. ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह पण ओमेगा आहे, म्हणजे इथे इफेक्टिव्हली एल, I0 आणि ओमेगा हे सगळं जे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं होतं. आणि मग डेरिव्हेटिव्हच्या आत साइन ओमेगा टी राहिलं होतं. त्या साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी होती. जे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं होतं, कॉसचा जे कोइफिशियंट म्हणून होतं, त्याला आपण E0 असं नाव दिलेलं आहे. त्याला आपण E0 असं नाव दिलेलं आहे. बरोबर. या केसमध्ये आपण रेझिस्टन्स काढला होता, तो किती असेल? E0 अपॉन I0. आर किती आला असता? E0 अपॉन I0 आला असता. या केसमध्ये आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स काढला होता XL, तो पण चेक करा. E0 अपॉन I0 केल्यानंतर किती येतं? E0 ला काय लिहिलं असतं आपण? किंवा इथंच बघा ना, E0 अपॉन I0. I0 गेला डिवाइड करायला. E0 अपॉन I0 काय आलं? L इंटू ओमेगा. त्याला आपण लिहिताना L इंटू ओमेगा लिहित नाही, काय लिहितोय आपण? ओमेगा L. XL इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बरोबर. आता कॅपॅसिटरला या. हा, काय रिलेशन आहे? असं गेलं होतं का बघा. Q इक्वल टू CV, पण V म्हणजे कोण? EMF. Q इक्वल टू CE. दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घेतलं तर चार्जची रेट ऑफ dq बाय dt. dq बाय dt म्हणजे कोण? करंट. dq बाय dt म्हणजे कोण? करंट. याची डेरिव्हेटिव्ह घेतली ती कॅपॅसिटन्स डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो इकडे रिलेशन काय आहे बघा. E इक्वल टू L di बाय dt. I आणि E इंटरचेंज झालेत का बघा. इकडे I डेरिव्हेटिव्हच्या आत आहे, इकडे E डेरिव्हेटिव्हच्या आत आहे.
इकडे लेफ्ट साइडला ई आहे, इकडे लेफ्ट साइडला आय. एल ची रिप्लेसमेंट सी, इकडं एल डी आय बाय डी टी, इकडं सी डीई बाय डी टी. बरोबर. मग इथं नक्कीच आपण काय ऍझ्युम केलं असणार, ईएमएफ ऍझ्युम केला असणार आणि करंट कॅल्क्युलेट केला असणार, कारण डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे इंटिग्रेशन पेक्षा. सो काय ऍझ्युम केलं आपण, बोला. ई इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. बरोबर. ते आपण इथं सबस्टिट्यूट केलं. E0 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार, साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि परत इंटू ओमेगा, तो ओमेगा पण इथं बाहेर येणार. करंट काय आला असणार, हा साइन आहे म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह कॉस, करंट काय आला असणार I0 कॉस ओमेगा टी. जी काय ती कॉसच्या कोइफिशियंटची व्हॅल्यू असेल, तो तुमचा कॉसचा कोइफिशियंट म्हणजे कोण असणार, I0 असणार. तो I0 काय काय आलेला असणार आहे, हा सी तर ऍज इट इज. ई ची डेरिव्हेटिव्ह काढताना E0 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, सी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. या ई ची डेरिव्हेटिव्ह काढताना E0 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलाय. साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा, तो इंटू ओमेगा जो आहे तो इथं आहे. इथं LI0 ओमेगा, तिथं काय एल चा सी, I0 चा E0, ओमेगाला ओमेगा. E0 चा I0, I0 चा E0, एल चा सी, ओमेगाचा ओमेगा. कपॅसिटिव्ह रिएक्टन्स, कपॅसिटरनं केलेला करंटला अपोज म्हणजे कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. एक्सी काय आला, फॉर्म्युला तर तोच आहे, E0 अपॉन I0. तो हे आपोआप पाठ होऊन जात. हे आपण जे डेरिव्हेशन्स केले 3 लेक्चर मध्ये, जे काही डेरिव्हेशन्स केले आता पाठ होऊन जातात आपोआप. काय येणार, E0 अपॉन I0 चं उत्तर हे सी इंटू ओमेगा लेफ्ट साइडला जाऊन डिवाइड करायला जाईल, I0 राईट साइडला येऊन डिवाइड करायला येईल, 1 अपॉन ओमेगा सी. So XL is omega L and XC is 1 upon omega C. XL is, बोला, XL is omega L. XL is omega L and XC is 1 upon omega C. इकडे डायरेक्ट रिलेशन आहे आणि इकडं इनवर्स. बरोबर. कोण लिडिंग कोण लॅगिंग, कोण लिडिंग कोण लॅगिंग. रेझिस्टन्सच्या केसमध्ये करंट लिडिंग की करंट लॅगिंग. अरे याची फेज ओमेगा टी, याची फेज पण ओमेगा टी. हा साइन आहे, हा पण साइन आहे, प्लस साइन प्लस साइन. नो वन लिडिंग नो वन लॅगिंग. सो इथं काय लिहिणार मी, चौथा पॉइंट आहे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स, करंट अँड EMF अक्रॉस द रेजिस्टर आर इन फेज. रेजिस्टन्सच्या केसमध्ये ते ऑलवेज इन फेज. इंडक्टर मध्ये कोण लिडिंग, नीट सांगा, कोण लिडिंग विचारतोय, लॅगिंग नाही. कोण लिडिंग, इंडक्टर. इंडक्टर कशाला अपोज, चेंज इन करंटला अपोज. मग करंट मागं पडला, इंडक्टर चेंज इन करंटला अपोज. बरोबर का, म्हणजे करंट मागं पडला. सो करंट लॅगिंग म्हणजे EMF लिडिंग. इंडक्टरला आपण कोण लॅगिंग ते लक्षात ठेवूयात ना. मग करंट लॅग्स EMF पाय बाय 2. बरोबर ना. इथं दिसते पण तुम्हाला, हा प्लस साइनचा ग्राफ आहे करंट आणि EMF हा प्लस कॉसचा ग्राफ आहे. प्लस कॉस लीड करतो ना 90 न, म्हणजे EMF लीड करतो करंटला. दिसतं इथे, म्हणजे करंट मागं पडलाय. इंडक्टरला चेंज इन करंट झालेला आवडत नाही, कपॅसिटरला चेंज इन व्होल्टेज झालेला आवडत नाही. त्याला राग येतो. सर तुम्हाला राग येतो, फिजिक्स शिकवलं की राग येतो ना. नाही सर, होय. तसं कपॅसिटरला केव्हा राग येतो, इथं बघा की एल डी, इथं कसं आहे बघा की DI बाय DT हा इंड्युस्ड EMF आहे. तसं इथं काय DE बाय DT. सो कपॅसिटर तुम्ही चेक करा, कपॅसिटर काय करायचा प्रयत्न करतो, चेंजिंग व्होल्टेजला अपोज करायचा प्रयत्न करतो, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. सो कपॅसिटरच्या केसमध्ये व्होल्टेज मागं पडतो. इथे दिसतंय तुम्हाला सरळ सरळ, EMF हा साइनचा ग्राफ आहे आणि करंट हा कॉसचा ग्राफ आहे. प्लस साइनला प्लस कॉस लीड करतो ना 19, प्लस कॉस 19 लीड करतो. सो करंट लीड करतो. सो इकडे करंट लॅग्स द EMF आणि इकडं EMF लॅग्स द करंट. EMF मागं पडलाय, EMF लॅग्स द करंट किती ना, पाय बाय 2.
झाला बघा. मागचे 3 लेक्चर सगळे याच्यामध्ये कंबाईन झाले. त्या 4 पॉइंट्स मध्ये मागचे सगळे पॉइंट्स कंबाईन होतात. एक पॉइंट राहिलाय अजून पॉवरचा. पॉवर लिहायचे. पॉवर कंझ्युम बाय दी रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. पॉइंट नंबर 5. मी काय करतो, ही स्लाइड कॉपी करतो आणि बाकी सगळं डिलीट करून टाकतो. बरं, इथं आता मी फक्त काय करणार आहे, पॉइंट नंबर 5 करणार आहे. पॉइंट नंबर 4 तर आहेत तुमच्या समोर लिहिलेले आहे. पॉइंट नंबर 5 बघा, लिहा. पॉवर कंझ्युम पॉवर असं पॉइंट द्या. पॉइंट नंबर 5 पॉवर कंझ्युम. रेझिस्टन्सची पॉवर कंझ्युम किती आली आहे बघा. रेझिस्टन्सची पॉवर कंझ्युम किती आली आहे बघा. बोला. इन्स्टंटेनियस पॉवर विचारत नाहीये, ऍव्हरेज पॉवर कंझ्युम. E0 I0 अपॉन 2. पण त्या अपॉन 2 ला √2 इंटू √2 केलं होतं, आठवतंय का बघा. केलं होतं का. ऍव्हरेज पॉवर कंझ्युम. रेझिस्टन्स पॉवर वेस्ट करणार, एनर्जी वेस्ट करणार. काय आलं होतं आन्सर पी ऍव्हरेजचं. E0 I0 अपॉन 2 आलं होतं. त्यालाच तुम्ही काय लिहिलं होतं, E0 अपॉन √2 मल्टिप्लाइड बाय I0 अपॉन √2 लिहिलं होतं सर. अरे पण E0 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू अपॉन √2 म्हणजे काय शिकवलंय, आरएमएस ना. आरएमएस ना. E0 अपॉन √2 म्हणजे ERMS आणि I0 अपॉन √2 म्हणजे IRMS. So answer is ERMS into IRMS. Pure inductor, energy consumed by the inductor किती आली होती, किती आली होती. अरे इट इज एनर्जी स्टोरिंग एलिमेंट, इट विल नॉट कंझ्युम एनर्जी. बोला. कॅपॅसिटर एनर्जी स्टोरिंग एलिमेंट की एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट. स्टोरिंग. आणि इथं काय लिहिलंय, एनर्जी स्टोर्ड विचारलंय का आम्ही, नाही, एनर्जी कंझ्युम विचारलंय. आन्सर किती राहा, 0 झाला. पॉइंट नंबर 5 पण कम्पेअर झाला तिन्ही सर्किट मधला. ऑनलाईन पीपल अप टू दिस क्लिअर अँड रिटन. बोला. अप टू दिस क्लिअर अँड रिटन झालंय. CW बर, चला पुढे. इकडे आन्सर आहे ERMS इंटू IRMS. इंडक्टरनं कंझ्युम केलेली पॉवर 0, कॅपॅसिटरनं केलेली 0, बिकॉज दोज आर एनर्जी स्टोरिंग एलिमेंट. दोज विल नॉट कंझ्युम एनी एनर्जी. as no energy is consumed, no power will be consumed. बर, ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. an alternating voltage, काय दिलंय आम्हाला, अल्टरनेटिंग व्होल्टेज. an alternating voltage, an alternating voltage E equal to 200 into √2 into sine of 100t. ठीक आहे. टाइमचा कोएफिशियंट ओमेगा असतो आणि साइनचा कोएफिशियंट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू E0 असणार, बरोबर का. थोडं थोडं कम्पेअर व्हायला लागले का. E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी बरोबर, किंवा E इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी बरोबर. इथं जे दिले ते बघायचं, साइन दिले कॉस दिले बघायचं आपण. बर, एवढे व्होल्ट बरोबर आहे. EMF आहे व्होल्ट मध्ये मेजर करा. पुढं is connected to 1 microfarad capacitor and alternating voltage connected to म्हणजे applied to capacitor.
अप्लाइड टू कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती दिली? 1 मायक्रोफॅरेड थ्रू अन एसी एमिटर. बर, आतापर्यंत आपण एमिटर जो शिकलोय त्या एमिटरचं नाव आहे डीसी एमिटर. काय नाव आहे? आपण एमिटर व्होल्ट मीटर शिकलोय त्याचं नाव काय आहे? डीसी एमिटर. तो काय करतो? पोलॅरिटी चेंज न होणारा करंट, दॅट इज डायरेक्ट करंट, द करंट विच इज नॉट चेंजिंग इट्स पोलॅरिटी, दॅट करंट इज मेजर्ड बाय द डीसी एमिटर. गॅल्व्हॅनोमीटर ऍज अ एमिटर, गॅल्व्हॅनोमीटर ऍज अ व्होल्ट मीटर शिकलोय ना. तो काय आहे? आपला डायरेक्ट करंट मेजर करणारा एमिटर आहे. पण आता हा जो एमिटर आहे त्याला कुठेही प्लस मायनस लिहायचं नाहीये. हा जो एमिटर आहे हा काय केलाय? कॅपॅसिटर आणि बॅटरी, कॅपॅसिटर, बॅटरी आणि एमिटर तिघ एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. बॅटरी नाही आहे सर, अल्टरनेटिंग सप्लाय. बरं, अल्टरनेटिंग सप्लाय कसं करायचं? सर्कल आणि एक झिगझॅग लाईन अशी साइन करू. कुठेही पोलॅरिटी दाखवायची आहे, काही कुठं प्लस मायनस दाखवायचं आहे का? नाही. हा जो एमिटर आहे, ए ज्याला म्हटलंय मी, हा एमिटर जो आहे हा कुठला एमिटर आहे? एसी एमिटर की डीसी एमिटर? एसी एमिटर. सो याला एरो करून लिहूया. दिस इज एसी एमिटर. बर, तसंच एसी व्होल्ट मीटर पण असतं. दिस इज एसी एमिटर. बर, ठीक आहे. तुम्ही डीसी एमिटर एसी व्होल्टेज मेजर करायला वापरू शकत नाही. का सांगतो? समजा आपण जर एक डीसी एमिटर वापरला, नेहमीच आपला गॅल्व्हॅनोमीटर वाला, आपण जर गॅल्व्हॅनोमीटर वाला एमिटर वापरला, मला सांगा इथनं या ब्रांच मधला जो करंट आहे तो लेट से असा आहे I0 साइन ओमेगा टी. हा कोण आहे आमचा? डीसी एमिटर. समजा जर डीसी एमिटर वापरला तर काय होईल बघूया, काय गंमत होईल. ग्राफ कसा असेल करंटचा आमचा? प्लस साइनचा ग्राफ, 0 +1 0 -1 0. बरोबर. जेव्हा करंट 0 आहे तेव्हा पॉइंटर इथं असेल. बरोबर, करंट 0 आहे तेव्हा पॉइंटर इथं असेल. करंट मॅक्सिमम झाला की पॉइंटर इथे येईल. बरोबर का? पॉइंटर इथे येईल मॅक्सिमम करंट. परत करंट कमी 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 होत 0 होईल. परत पॉइंटर मागं जाईल. परत करंट निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये मॅक्सिमम जाईल, म्हणजे परत पॉइंटर इकडे जाईल. बरोबर का? या ग्राफला करस्पॉन्डिंग पॉइंटर मागं जाईल अँटी क्लॉकवाईज. मॅक्सिमम निगेटिव्ह झाला की मॅक्सिमम लेफ्टला जाईल. परत करंट 0 झाला, निगेटिव्ह वाला करंट 0 झाला, परत पॉइंटर बॅक येईल. परत ह्या सायकल चालूच आहे. पॉइंटर काय करेल? एकदा तिकडे जा, एकदा इकडे जा, एकदा तिकडे जा, एकदा इकडे जा. मग एक मुलगा पॉइंटर जेव्हा इथे आहे तेव्हा रिडिंग घेईल, दुसरा इथे आहे तेव्हा रिडिंग घेईल, तिसरा इथे आहे तेव्हा रिडिंग घेईल. तिघांची रिडिंग वेगवेगळे येतील, लोकांमध्ये भांडणं लागतील. एक म्हणेल हा करंट आहे, एक म्हणेल तो करंट आहे. बरोबर. हा पॉइंटर असा लेफ्ट राईट करायला चालू करेल की नाही बोला? 0 to मॅक्स. सो इथनं राईटला, परत मॅक्स टू 0, इथनं इकडं. पॉझिटिव्ह करंट साठी हे झालं, निगेटिव्ह करंट साठी निगेटिव्ह मध्ये मॅक्स इकडे येईल, परत निगेटिव्हचा 0, निगेटिव्हचा 0. आलं लक्षात? सो पॉइंटर असं ऑसिलेट व्हायला चालू होईल. ऑसिलेट होणाऱ्या पॉइंटर मधनं रिडिंग घेता येईल का? नाही. पण ही एसीची फ्रिक्वेन्सी जनरली लार्ज असते. आता मला सांगा, एका सेकंदात जर 50 सायकल्स असतील तर याला 50 ऑसिलेशन करावे लागतील. इन 1 सेकंड हा 50 ऑसिलेशन जर करू शकत नसेल, मला सांगा 50 टाइम्स, त्याला काही इनर्जी आहे की नाही? तिकडे जाणार लगेच 50 टाइम्स ऑसिलेट होऊ शकेल? त्याला काही इनर्जी आहे की नाही? होतंय कसं? हा राईटला जायचा प्रयत्न करतोय, तेवढ्यात पोलॅरिटी चेंज होऊन लेफ्टला जा म्हणून सांगते. राईटला जाणं अजून चालू पण झालेलं नसतंय, तेवढ्यात लेफ्टला जा म्हणून सांगितलं जातंय. परत ते पण चालू झालेलं नसते, तेवढ्यात राईटला जा म्हणून सांगितलं जाते. पर युनिट टाइम किती सायकल्स आहेत? एका सेकंदात किती सायकल आहेत? किती आहेत? 50. आणि या डायलला काहीतरी इनर्शी असेल की नाही? 0 टाइम मध्ये हा इकडं तिकडे ऍक्सिलेट होऊ शकेल का? नाही. काहीतरी त्याला इनर्शी आहे. पण तो जो काही इनर्शी आहे तो ओव्हरकम व्हायच्या आधीच तुम्हाला सांगितलं जातं लेफ्टला जावा, ते करायच्या आधीच राईटला जावा. तो पॉइंटर गप एका ठिकाणी बसतो, तो ऑसिलेट सुद्धा होतो. आलं लक्षात?
If the frequency is very high, the pointer will not oscillate. Are you getting it? If the frequency is very high, then DC emitter will not move. Basically, if the frequency is low, per second, let's say 2 oscillations. एक oscillation, 2 oscillation. हे possible है. In that case, you will observe the pointer is oscillating. But if the frequency of AC, let's say 50 cycles per second, in that case, the pointer of the DC emitter will not move. Means it will always point the zero value. And zero value is nothing but the average value of this current. बोला yes no. याची average value म्हणजे area under the curve upon interval. Area under the curve किती आहे? Area under हा positive हा negative. Area under the curve किती आला? 0. Upon interval करा आन्सर 0 येईल. कारण average चा आन्सर काय असतं? Average means area under the curve upon interval. Area under the curve 0. Interval काय का असेल आता? So या DC ची व्हॅल्यू DC एमिटर काय करत असतो? ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट मेजर करत असतो. DC एमिटर काय करतो? ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट मेजर करतो. लिहा इथं नोट. क्वेश्चन मध्येच लिहा नोट. DC एमिटर मेजर्स ऍव्हरेज व्हॅल्यू. ती 0 आहे, त्यानं रिडिंग 0 दिलं असतं. DC emitter measures average value. बर पुढे नोट लिहा. AC emitter measures RMS value. RMS व्हॅल्यू चं आणखीन एक नाव आहे इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ AC म्हणजेच RMS व्हॅल्यू. बर AC एमिटर मात्र RMS व्हॅल्यू मेजर करतो. DC ऍव्हरेज करतो. DC काय उपयोगाचा? DC एमिटर तुम्ही इथं AC सर्किट मध्ये नाही लावू शकत. यू कॅनॉट अप्लाय DC एमिटर इन AC सर्किट. त्याचा काय उपयोग नाही. बरोबर. ऑनलाइन पीपल रिप्लाय इन द चॅट बॉक्स अप टू दिस क्लियर अँड रिटन. क्वेश्चन सॉल्व करू बघू आपण काय विचारले. पण पहिल्यांदा एमिटर हा असा शब्द आला, AC एमिटर हा शब्द आला, त्याची बॅकग्राऊंड आपण क्लिअर करून घेतली. 2 टाइप्स ऑफ एमिटर AC DC. DC एमिटर केव्हा ऑसिलेट होईल, केव्हा एकाच ठिकाणी रेसला राहील. बोललो नको रे, समोर लक्ष. बरोबर. पुढे काय विचारलं? नोट लिहून झाली. पुढे बघूया. व्हॉट विल बी द रिडिंग ऑफ द एमिटर. व्हॉट विल बी रिडिंग ऑफ एमिटर. ठीक आहे. गिवन ब्रांच मधला RMS करंट मेजर करणं हे त्या एमिटरचं काम असतं. AC एमिटरचं. व्हॉट विल बी रिडिंग ऑफ एमिटर. क्वेश्चन कंटिन्यू केला आपण. ही नोट एक एक्स्ट्रा लिहिली, त्याला असं एक स्क्वेअर ब्रॅकेट करून ठेवा. विसरू नका. ही नोट विसरू नका. बघायचं परीक्षेमध्ये AC एमिटर दिलाय की DC एमिटर दिलाय. व्हॉट विल बी द रिडिंग ऑफ एमिटर. एमिटरचं रिडिंग काय असेल. ठीक आहे. सोल्युशन. हा एमिटर काय करेल? कपॅसिटर मधल्या करंटची RMS व्हॅल्यू मेजर करेल. या एमिटरचं रिडिंग काय असेल? कपॅसिटर मधून गेलेल्या करंटची RMS व्हॅल्यू. बोला येस नो. कळते का नाही? एमिटरचं काम काय आहे? करंट मेजर करणं. कुठला एमिटर आहे? AC की DC? मग RMS करणार की ऍव्हरेज करणार? RMS. आणि DC असेल तर ऍव्हरेज. ठीक आहे. आन्सर काय आहे ना? लिहा सोल्युशन. रिडिंग ऑफ AC एमिटर. रिडिंग ऑफ AC एमिटर. किती सिंपल क्वेश्चन असतात बघा. कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर हे क्वेश्चन तुम्हाला इझिली सुटतील. अदरवाइज कारण नसताना डिफिकल्ट होतं. रिडिंग ऑफ AC एमिटर काय येतं? इज RMS. किती असणार तो? कपॅसिटरच्या ब्रांच मधला करंट आहे. कसा करणार कपॅसिटरच्या ब्रांच मधला करंट? कपॅसिटरच्या अक्रॉसचा EMF अपॉन कपॅसिटरचं अपोजिशन. मग कपॅसिटरच्या अक्रॉस किती EMF येणार आहे? हा जो काय सप्लायचा EMF आहे. एमिटरला आयडियल जर अज्युम केलं, आयडियल एमिटरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होत नाही. आयडियल एमिटरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होत नाही.
सगळ्याच्या सगळा हा ईएमएफ कुणाला अवेलेबल असेल? कॅपॅसिटरला, बरोबर. मग आता मला IRMS काढायचं. करंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स. कॅपॅसिटरचा करंटला अपोजिशन, त्याला रेझिस्टन्स म्हणायचं की रिएक्टन्स? रेझिस्टन्स की रिएक्टन्स? रिएक्टन्स. करंट इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स. तसं कॅपॅसिटरच्या केसमध्ये रेझिस्टन्स म्हणून चालणार नाही, काय म्हणावं लागेल? रिएक्टन्स. बरं, कॅपॅसिटरचा रिएक्टन्स आहे, मग एक्सएल की एक्सी? एक्सी, बरोबर. IRMS काढता येईल का? बेसिक फॉर्म्युला हा वापरणार आपण आता. त्यात आम्हाला IRMS माहित पाहिजे आणि एक्सी माहित पाहिजे. दोन्ही कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. IRMS कन्व्हिन्स करायचं स्वतःला की IRMS आता कॅल्क्युलेट करता येईल. हा, IRMS कसा काढणार सांगा? IRMS कसा काढणार? याची RMS व्हॅल्यू या EMF ची RMS व्हॅल्यू स्मॉल ई लिहा त्याला. जनरली आपण कॅपिटली वापरत नाही, त्यांनी वापरले पण आपण त्याला स्मॉल ई करू. IRMS कसा काढणार? जर तुम्हाला दिलं एक फंक्शन साइन किंवा कॉस वाला फंक्शन दिलं असेल तर IRMS काय सांगितलंय? साइन किंवा कॉस वाल्या फंक्शनचा IRMS काय? E0 अपॉन √2. बोला येस नो. हा कोण असणार? हा कोण असणार? E0. लिहा त्या इक्वेशनला, असं करा. हा कोण असणार? E0. परत या इकडं, E0 अपॉन √2. E0 माहिती आहे की नाही आपल्याला? E0 माहिती आहे की नाही? माहित आहे. ह्याचा विषय संपला. IRMS माहित होईल की नाही? माहित होईल, बरोबर. याचा विषय संपला, IRMS चा विषय संपला. आता एक्सी. एक्सीचा फॉर्म्युला काय शिकवला? थोड्या वेळापूर्वी आपण चार्ट मध्ये लिहिला होता, आठवा? 1 अपॉन ओमेगा सी. मला सी पहिल्यांदा नको आहे, मला एल पण पहिल्यांदा नको आहे, मला ओमेगा पहिला पाहिजे. मग एक्सएल असेल तर ओमेगा एल, एक्सी असेल तर 1 अपॉन ओमेगा सी, बरोबर. ओमेगा काढायला काय ऑप्शन आहे का बघा आपल्याकडे? परत इक्वेशन मध्ये जा. ओमेगा कुठे मिळेल तुम्हाला? बोला. टाइमचा कोइफिशियंट ओमेगा. काय कॉमन वगैरे काढला असेल तर चालतंय का? नाही. ते सगळं कॉमन वगैरे जर काय काढलं असेल तर ते सगळं आत मल्टिप्लाय करायचं. टाइमचा कम्प्लीट कोइफिशियंट म्हणजे कोण? ओमेगा. सो हा जो 100 आहे त्याला असा ब्रॅकेट करा आणि तो तुमचा ओमेगा आहे असं दाखवा. कळला ओमेगा? सी ची व्हॅल्यू दिली 1 मायक्रोफॅरेड, त्याचा पण विषय संपतो. बरं, या इकडं. आम्ही तुम्हाला एक्सी विचारलाय का? तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून दाखवणार का आम्हाला एक्सीचं? नाही. जे विचारलंय त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करा. फक्त कन्व्हिन्स व्हा की आम्हाला ओमेगा दिलाय, आम्हाला सी दिलाय. त्याला इक्वेशन 2 म्हणा, त्याला इक्वेशन 3 म्हणा. बोला नेक्स्ट पार्ट काय असेल आता? हा पण माहित आहे, हा पण माहित आहे. एक्सी कॅल्क्युलेट करता येईल, एक्सी कॅल्क्युलेट करता येईल, IRMS कॅल्क्युलेट करता येईल, IRMS काढता येईल. आम्ही तुम्हाला IRMS विचारलेला आहे का? नाही. उगाच इथे व्हॅल्यूज टाकून कॅल्क्युलेट करायला कोण सांगितलंय का? नाही. हा विचारला असेल तर जरूर करा, किंवा सोपं कॅल्क्युलेशन असेल तर करा. इथं उगाच या कॅल्क्युलेशन मध्ये टाइमपास करू नका. चला, IRMS इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. काय आला IRMS? ERMS अपॉन XC. पण ERMS कोण आहे? E0 अपॉन √2 डिवायडेड बाय XC कोण आहे? 1 अपॉन ओमेगा सी. यातलं सगळं आपल्याला माहित आहे. काय होणार? हा E0 अपॉन √2 ऍज इट इज, आणि हा 1 अपॉन ओमेगा सी वरती गेला की ओमेगा सी अपॉन 1. चला व्हॅल्यूज टाका, आन्सर सांगा. आन्सर एम्पियर मध्ये यायला पाहिजे. करंट काढलाय, करंट विचारलाय, करा करा कॅल्क्युलेशन करा आणि मला फायनल आन्सर सांगा. कॅल्क्युलेशनला माझी गरज नाही लागली पाहिजे, माझ्या आधी उद्या आन्सर. E0 किती आहे सांगा मला? कोणतं? 200 इंटू √2. बर, बघा त्यांनी आपली काळजी घेतलेली आहे, कारण आपल्याला अपॉन √2 करायचं आहे. जे √2 कॅन्सल होईल एवढी काळजी त्यांनी ऑलरेडीच घेतलेली आहे. सबस्टिट्यूशन केली की ऑलवेज ब्रॅकेट टाका. E0 ला रिप्लेस करा 200 इंटू √2. ओमेगा किती आहे बघा? टाइमचा कोइफिशियंट ओमेगा टी वाला ओमेगा किती आहे बघा? सी किती आहे बघा? 1 मायक्रो. मायक्रो म्हणजे काय शिकवले? 10⁻⁻6. 1 ला 1, मायक्रोला 10⁻⁻6. अपॉन 1 करायची काही गरज नाही, करायचं असेल करा. किती आलं बघा? √2 ला √2 कॅन्सल होताना दिसतंय मला. 200 इंटू 100 इंटू 10⁻⁻6.
1 2 3 4 हे 4 आणि हे प्लस 4 1 2 3 4 हे प्लस 4 आणि मायनस 6 प्लस 4 मायनस 6 मायनस 2 2 इंटू 1 2 IRMS आला एवढे अँपियर समजा लागले कळले का कळले ना जनरली कसं असतंय ऑप्शन मध्ये तुम्हाला करंट स्मॉल करंट आला की मिली अँपियर मायक्रो अँपियर मध्ये लिहायची पद्धत आहे मग काय करावं लागेल इथं -3 अरेंज करावं लागेल म्हणजे आपल्याला एक ऑलरेडी -2 आहे -3 पाहिजे आहे म्हणजे -1 पाहिजे अजून एक मग पॉईंट मुव्हिंग आता पॉईंट इथे आहे ना पॉईंट मुव्हिंग लेफ्ट करू की राईट करू पॉईंट मुव्हिंग लेफ्ट +1 राईट केला की -1 पॉईंट मुव्हिंग राईट करूया एक 0 येईल तो -1 आणि हा -2 -10 तर 10⁻³ ला काय म्हणूयात मिली अँपियर सो करंट रीडिंग ऑफ दॅट एसी एमिटर विल बी 20 मिली अँपियर बघा त्यांचा आन्सर आपला आन्सर मॅच झालं की नाही झालं का करता येतील अशा टाइपचे क्वेश्चन्स मग एसी व्होल्ट मीटर लावला असतं तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस काय मेजर केलं असतं त्यानं कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं आरएमएस व्होल्टेज मेजर केलं असतं समजतंय का कॅपॅसिटरच्या अक्रॉस आरएमएस व्होल्टेज आता हा जो काय सप्लाय आहे हा सप्लायचा सगळा व्होल्टेजच इथे येणार आहे ना कारण एकटाच आहे कॅपॅसिटर आणि कोण आहे का थोडं इंडक्टरला दिलं थोडं रेझिस्टन्सला दिलं थोडं कॅपॅसिटरला दिलं असं काही नाही एंटायर सप्लाय व्होल्टेज विल बी अवेलेबल अक्रॉस दी कॅपॅसिटर समजतंय लक्षात लक्ष आहे का फोर्थ बेंच तू मागं बघू नकोस तुलाच विचारतोय मी लक्ष इकडे दे गप्पा मारत बसू नकोस झालं नेक्स्ट आता काय करूयात इंडिव्हिज्युअल आपण बघितलं कॅपॅसिटर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर लावला एसी सोर्स लावला रेझिस्टन्स इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर रेझिस्टन्स इंडिव्हिज्युअली लावला कॅपॅसिटर इंडिव्हिज्युअली लावला आणि इंडक्टर इंडिव्हिज्युअली अप्लाय केला टू दी एसी सोर्स आता काय करूयात तिघं एकत्र लावूया लिहा एसी अप्लाइड टू नेक्स्ट पॉइंट एसी अप्लाइड टू अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग ईएमएफ अप्लाय करायचा आहे अप्लाइड टू और इंटरेस्टिंग सर्किट आहे सिरीज आरएलसी सर्किट और सिरीज आरएलसी तुम्हाला सिक्वेन्स आवडत नसेल एलसीआर म्हणायचं असेल एलसीआर म्हणा सीएलआर म्हणायचं असेल सीएलआर म्हणा मी त्याला हा हो नवीन पॉइंट एसी अप्लाइड टू सिरीज आरएलसी सर्किट सर्किटचा शॉर्ट फॉर्म सीकेटी बर एसी अप्लाइड टू सिरीज आरएलसी सर्किट बर सिरीज मध्येच लावायचे मला हा सिक्वेन्स आवडतो म्हणून मी रेझिस्टन्स पहिल्यांदा ड्रॉ करतो परीक्षेमध्ये असंच असेल असं नाही त्यांनी पहिल्यांदा कॅपॅसिटर ड्रॉ करतील करू देत सीएलआर सर्किट असेल एलआरसी सर्किट असेल आरएलसी सर्किट असेल सिक्वेन्स डज नॉट मॅटर इफ इट इज सिरीज कॉम्बिनेशन कोण पहिला कोण दुसरा असं काय मॅटर करत नाही तुम्हाला असं वाटतं का बघा जर कोणाच्या डोक्यात मिसकन्सेप्शन असेल समजा अशी एक वायर आहे वायर म्हणजे एक रेझिस्टन्स आहे वायर काय सुपर कंडक्टर नाहीये या वायर मध्ये जेव्हा करंट जातो तेव्हा करंट असं जातो का बॅटरीतनं बाहेर आला मग इथं पोहोचला म्हणजे पहिल्यांदा या पॉइंटला पोहोचला मग या पॉइंटला पोहोचला असं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा करंट इथं आला मग इथं आला असं वाटतं तुम्हाला असं नसतं पहिल्यांदा करंट इथं पोहोचला मग इथं पोहोचला मग इथं पोहोचला मग इथं पोहोचला मग बॅटरीत गेला मग परत बाहेर आला असं चालू आहे का असं नाहीये करंट असं नाही करंट साठी तसं नाहीये चार्ज म्हणू शकता जो इलेक्ट्रॉन इथं आहे इलेक्ट्रॉन नको घ्यायला कारण इलेक्ट्रॉन उलटा फिरतो ना ऍक्च्युअली करंट असं जातो तर इलेक्ट्रॉन असा गेला असला पाहिजे इलेक्ट्रॉन साठी म्हणू शकता चार्ज आधी इथं होता मग इथं आला मग इथं आला मग इथं आला मग इथं आला चार्ज असा गेला असेल इलेक्ट्रॉन असा गेला असेल निगेटिव्ह चार्ज असा गेला म्हणा किंवा पॉझिटिव्ह चार्ज असा गेला तोच चार्ज एकाच चार्जकडे बघत राहतो मी हा चार्ज आता इथे आहे थोड्या वेळाने इथं 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 आहे पण करंट जर म्हटलं
मला सांगा करंट काय एका चार्ज मुळे आलाय का? नाही, थाउजंड्स ऑफ चार्जेस ऑलरेडी इथं आहेत, लक्षात घ्या. थाउजंड्स ऑफ चार्जेस ऑलरेडी या कंडक्टर मध्ये आहेत की नाहीत? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, सातवा, आठवा अँड सो ऑन 10,000. बरोबर? हे सगळेच एका वेळी मूव्ह व्हायला चालू होतात. हा इथे गेला, हा इथे गेला, हा पुढे गेला, हा पुढे गेला, हा पुढे गेला, कळतंय का? सो हे कंटिन्युअसली चालू आहे. हा चार्ज थोड्या वेळाने इथं पोहोचेल, चार्ज पोहोचेल ना. करंट इथं पोहोचला असं म्हणतात का? नाही. करंट इथं पण होताच की, ज्या मोमेंटला करंट इथं आहे त्यावेळी करंट इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. कळतंय का? इथला करंट इथं पोहोचला नाही, इथला चार्ज इथं पोहोचला. इथं करंट आहेच, इथं करंट आहेच, इथं करंट आहेच, इथं करंट आहेच, इथं करंट आहेच. नाहीतर तुमच्या म्हणण्यानुसार काय होईल, इथला एमिटर आधी रिडिंग देईल आणि इथला एमिटर नंतर रिडिंग देईल, असं होईल का? इथले चार्जेस मूव्ह व्हायलाच लागलेत की, इथले चार्जेस पण मूव्ह व्हायला लागलेत. ज्या मोमेंटला इथं तुम्हाला रिडिंग मिळतं त्याच मोमेंटला इथे रिडिंग मिळतं. बोला येस नो? कळतंय का? बर, म्हणून सिरीज मध्ये असं काही मॅटर करणार नाहीये, सिक्वेन्स मॅटर करणार नाहीये सिरीज मध्ये. बर, जनरली हे मिसकॉन्सेप्शन असतं असं वाटतं आम्हाला. इमिजिएटली हे सगळे चार्जेस मोशन मध्ये येतात. इलेक्ट्रॉन्स बेसिकली मूव्ह होत असतात, कारण कंडक्टर्स मध्ये काय पॉझिटिव्ह चार्जेस ची मोशन अलाउड नाहीये, इलेक्ट्रॉन्सची मोशन अलाउड आहे. बर, सप्लाय जो अप्लाय करायचा आहे, थोडीशी मोठी डायग्राम काढत चला ऑलवेज. तो एसी आहे की डीसी आहे? एसी. बर, केला अप्लाय. हा जो सप्लाय आहे तो अल्टरनेटिंग सप्लाय आपण सिरीज आरएलसी सर्किटला अप्लाय केला. हा पॉइंट ए म्हणूया, हा पॉइंट बी म्हणूया. बर, फार इंटरेस्टिंग सर्किट आहे. या सर्किट मध्ये आपण काय करू, करंट कॅल्क्युलेट करू. एक काहीतरी अज्युम करून दुसरं कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे करंट आणि ईएमएफ त्यांच्या इक्वेशन्स आम्हाला लिहाव्या लागतील. कोण लिडिंग कोण लॅगिंग ठरवावं लागेल. बोलायचं हु इज लिडिंग हु इज लॅगिंग ते ठरवावं लागेल. फेजर डायग्राम ड्रॉ करावी लागेल. जसं रेझिस्टन्सचं अपोजिशन आर, कपॅसिटरचं अपोजिशन एक्सी, इंडक्टरचं अपोजिशन एक्सएल. इफेक्टिव्ह अपोजिशन काढावं लागेल, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढावा लागेल या सर्किटचा, किंवा इफेक्टिव्ह रिॲक्टन्स काढावा लागेल. या सगळ्या गोष्टी आता आम्हाला या सर्किटसाठी कराव्या लागतील. पॉवर कंझ्युम काढावी लागेल, पॉवर स्टोअर्ड काढावी लागेल. म्हणजे सगळं अनालिसिस जे आपण नुसतं रेझिस्टन्स, नुसतं कॅपॅसिटर, नुसतं इंडक्टरसाठी केलं होतं ते आता कोणासाठी करायचंय? तिघं एकत्र असतात. बरोबर? मग यातली दोन लोक अब्सेंट असतील तर तुम्ही एक्सी 0 टाका, एक्सएल 0 टाका. दोन लोक अब्सेंट आहेत, फक्त रेझिस्टन्स आहे. जनरल आन्सरच काढणार आहे आता आपण. आता जे आन्सर्स आपण काढू ते जनरल आन्सर काढू. मग समजा नुसता रेझिस्टन्स जर असेल तर तुम्ही एक्सी 0 टाका, एक्सएल 0 टाका. नुसता कॅपॅसिटर असेल तर आर 0 टाका, एक्सएल 0 टाका. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सएल 0 टाका. नुसता इंडक्टर आहे सर्किट मध्ये तर आर 0 टाका, एक्सी 0 टाका. आता जे आन्सर्स मिळतील ते कसे मिळतील? जनरल आन्सर मिळतील. समजा नुसता रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटर आहे आणि त्याला एसी सर्किट एसी सप्लाय लावलाय तर एक्सएल किती टाकाल? 0 टाकाल. नुसतं कॅपॅसिटर आणि इंडक्टर आहे तर रेझिस्टन्स किती टाकाल? 0. रेझिस्टन्स आणि इंडक्टर आहे, कॅपॅसिटर 0 टाकत नाही आपण. काय 0 टाकतोय? एक्सी 0 टाकतोय. सी 0 टाकतोय का? नाही. आपण काय 0 टाकतोय? एक्सी 0 टाकतोय. आर आणि एल दोघंच आहेत सर्किटमध्ये, इंडक्टर इन सिरीज विथ रेझिस्टर. बॅटरी नाही लावली, एसी सप्लाय लावलाय, डीसी सप्लाय नाही, एसी सप्लाय लावलाय. आणि रेझिस्टन्स आणि इंडक्टर आहे, त्या केसमध्ये काय कराल? एक्सी 0 टाकू. म्हणजे आता आपण थोडेसे जनरल आन्सर्स कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. या सर्किट मधला इन्स्टंटेनियस करंट आय असेल, आरएमएस करंट आय आरएमएस. पण हे तिघही सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये तिघांमध्ये करंट काय घेता येईल मला? सेम. तिघांमध्ये करंट काय घेता येईल? सेम. बरोबर? सो करंट मला इथं आय दाखवता येईल, तोच करंट इथं आहे, तोच करंट इथं आहे. तिघांमध्ये करंट मला सेम दाखवता येईल. आय आर, आय सी आणि आय एल. बरोबर? इफेक्टिव्ह ईएमएफ. बर, पहिल्यांदा रेझिस्टन्सच्या अक्रॉस ईआर म्हणा, ईएमएफ. कॅपॅसिटरच्या अक्रॉस ईसी म्हणा आणि इंडक्टरच्या अक्रॉस ईएल म्हणा. इंडक्टरच्या अक्रॉस ईएल म्हणा. बरोबर?
आता तुम्हाला असं वाटेल सर टोटल ईएमएफ जो आहे बिटवीन पॉइंट्स, हा पॉइंट एच आहे, हा पॉइंट बी आहे, सप्लायचा ईएमएफ ई आहे, हाच ईएमएफ ए आणि बी मध्ये अवेलेबल आहे. हा ते बरोबर असेल. बर, सिरीज मध्ये करंट सेम असला पाहिजे. सो शॅल आय से करंट गिवन बाय द बॅटरी, बॅटरी न दिलेला करंट, इन्स्टंटेनियस करंट, त्याची डायरेक्शन दाखवू शकतो, पण करंट सारखं सारखं डायरेक्शन बदलतोय. मग ऍट सम पॉइंट ऑफ टाइम मी ही डायरेक्शन काढलेली आहे करंटची, सम पॉइंट ऑफ टाइम क्लॉकवाईज करंट आहे. मी असं म्हणू शकतो का इन्स्टंटेनियस करंट गिवन बाय द बॅटरी इज इक्वल टू instantaneous current in the resistance is equal to instantaneous current in the capacitor is equal to instantaneous current in the inductor. सिरीज कॉम्बिनेशन आहे असं म्हणू शकतो ना, काय अडचण आहे का? सिरीज मध्ये करंट सेम ना. बर तुम्ही असंही म्हणा सर सिरीज मध्ये करंट सेम पण व्होल्टेजची बेरीज व्हायला पाहिजे, व्होल्टेजची ऍडिशन. सो टोटल ईएमएफ ई इज इक्वल टू काय आला पाहिजे आमच्या हिशोबाने? काय आला पाहिजे? ER, EC आणि EL. बरोबर. हे केव्हा ट्रू असतंय? हे जर इथं बॅटरी लावली तर ट्रू असतं. दिस इज ट्रू इफ यू अप्लाय हिअर बॅटरी, म्हणजे डीसी सर्किट मध्ये ते ट्रू असतं, व्होल्टेजची ऍडिशन. हे जे काय ईएमएफ आहे हे डायरेक्ट व्होल्टेज आहे की अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे? अल्टरनेटिंग व्होल्टेज. हे पण अल्टरनेटिंग व्होल्टेज, हे पण अल्टरनेटिंग व्होल्टेज. हे पोलॅरिटी चेंज होणारं व्होल्टेज आहे, हे पण चेंज होणारं व्होल्टेज आहे, हे पण चेंज होणारं व्होल्टेज आहे. व्होल्टेज ऑसिलेट होतंय, हे व्होल्टेज ऑसिलेट होतंय, हे व्होल्टेज ऑसिलेट होतंय. सो तुम्ही ऑसिलेशन्स डायरेक्टली ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे इथं काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, डायरेक्टली ऍड किंवा सबट्रॅक्ट करून चालणार नाही. बर ठीक आहे, मग काय करावं लागेल मी सांगतो बघा, लक्ष द्या. दोन ऍक्सिस ड्रॉ करूयात, हळूहळू लक्षात येईल. सर्किट मधला करंट तर सेम आहे, ते तर बरोबर आहे, त्यात काय अडचण. इन्स्टंटेनियस करंट सेम असेल, मग एसी असू दे नाही तर डीसी असू दे, जे सेम आहे ते इथं सेमच राहील. इन्स्टंटेनियसली इथला जो करंट आहे तोच इथं आहे, तोच इथं आहे, तो सगळीकडे आहे, काय अडचण नाही. सो सर्किटचा करंट जर मी इथं ड्रॉ केला, बॅटरीनं दिलेला करंट किंवा सप्लायने दिलेला करंट, तोच करंट रेझिस्टर मध्ये, तोच करंट इंडक्टर मध्ये, तोच करंट कॅपॅसिटर मध्ये, काही अडचण नाही. बर समजून घ्या नीट. आता रेझिस्टन्सच्या अक्रॉस असणारा ईएमएफ करंटला लिडिंग असतो की लॅगिंग असतो? रेझिस्टन्सचा करंट आणि ईएमएफ लिडिंग लॅगिंग का इन फेज? लिडिंग लॅगिंग इन फेज, बोला इन फेज. मग रेझिस्टन्स मधल्या करंटला रेझिस्टन्स वाला ईएमएफ ER इन फेज, बरोबर. हा फेजर पुढे पण नाही काढला, मागं पण नाही काढला, नॉट लिडिंग नॉट लॅगिंग. इंडक्टर मधला ईएमएफ लिडिंग की लॅगिंग? इंडक्टरच्या करंटला इंडक्टर मधला ईएमएफ लिडिंग की लॅगिंग? ईएमएफ इंडक्टरचा ईएमएफ लीड की लॅग? लीडिंग. इंडक्टर मध्ये इंडक्टर कशाला अपोज? चेंज इन करंटला अपोज, करंटला नाही, चेंज इन करंटला अपोज. त्यामुळे कोण मागं पडलं? करंट मागं पडलं. करंट लॅग्स बिहाइंड. सो ईएमएफ लीड्स, करंट लॅग्स बिहाइंड, ईएमएफ लीड्स आहे. ईएमएफ लीड करतोय, ईएमएफ लीड करतोय, किती लीड करतोय? 90 लीड करतोय. सो इंडक्टर मधल्या करंटला इंडक्टर वाला ईएमएफ कितीने लीड करतोय? सो हा कोण आला? EL. कितीने लीड करतोय? π/2 लीड केला. बर आता कॅपॅसिटर मधला करंट आणि कॅपॅसिटर मधला ईएमएफ, कॅपॅसिटर मधला ईएमएफ लीड की लॅग? चेक करा. इंडक्टर मध्ये करंट लॅग झाला म्हणजे ईएमएफ लीड झाला. इंडक्टरचा ईएमएफ EL काय झाला? लीड झाला. कॅपॅसिटरचा ईएमएफ कॅपॅसिटरच्या करंटला लॅग. लॅग म्हणजे कुठं काढू? पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स निगेटिव्ह वाय, कुठं? निगेटिव्ह वाय. म्हणजे सर हे रोटेटिंग वेक्टर्स आहेत, वेक्टरची ऍडिशन डायरेक्टली करून चालते का? नाही. नेट एक्स वाला वेक्टर काढा, नेट वाय वाला वेक्टर काढा, मग पायथागोरस वापरा, बरोबर ना. सो हा कोण आला? EC. तो कॅपॅसिटरच्या करंटला लॅग बिहाइंड आहे, आलं का लक्षात. सो या सर्किटची फेजर डायग्राम काढली आणि हे जे आहेत हे वेक्टर आहेत, बरोबर का, ऑसिलेट होतात ते, इट इज अ रोटेटिंग वेक्टर. त्यांची ऍडिशन ER प्लस EC प्लस EL करून नाही चालणार.
टोटल ईएमएफ ई इक्वल टू ER प्लस EC प्लस ई करून नाही चालणार, बरोबर? समजलं इथपर्यंत? सो आता याच्यानंतर याला म्हणा डायग्राम नंबर 1. आता डायग्राम नंबर 2. डायग्राम नंबर 2 मध्ये काय करायचंय मला? नेट एक्स वाला ईएमएफ आणि नेट वाय वाला ईएमएफ दाखवा. नेट एक्स वाला ईएमएफ, नेट वाय वाला ईएमएफ दाखवा. नेट एक्स वाला ईएमएफ कोण आहे? कोण आहे? ER आहे का? नेट वाय वाला कोण येईल? EL का EC? नेट काढा. समजा EL जास्त आहे EC पेक्षा. लेट अस अज्युम दॅट EL इज मोर दॅन EC. सो कोण जिंकेल? EL जिंकेल. सो नेट काय येईल? EL मायनस EC की EC मायनस EL? EL मायनस EC. आला का? हा कोण असेल? EL मायनस EC, बरोबर? सो हा नेट एक्स वाला झाला, हा नेट वाय वाला झाला. दोन वेक्टरचा रिझल्टंट कसा काढतो? पॅरलोग्राम. या लाईनला ही लाईन पॅरलल ड्रॉ करा, या लाईनला ही लाईन पॅरलल ड्रॉ करा. थोडीशी जागा क्रिएट करून घेऊया. थांबा, हे काय करूयात? इथं लिहूयात. हे कोण आलं? EL मायनस EC. या EL मायनस EC वेक्टरचा आणि या ER वेक्टरचा हा आला रिझल्टंट. कोण असणार हा रिझल्टंट? या तिघांचा रिझल्टंट केला का आपण? नेट एक्स वाला ER, नेट वाय वाला EL मायनस EC, ER चा विचार झाला, EL चा विचार झाला, EC चा विचार झाला. सो या तिघांचा विचार झाला की त्याचा रिझल्टंट मिळणार आणि हा तुमचा रिझल्टंट EMF E. बोला यस नो? डायरेक्ट ऍडिशन आली नाही. देअरफोर बोला पायथागोरस E इज इक्वल टू काय आलं? करंटचं रिलेशन तुम्हाला सांगता आलं असतं, पण EMFच्या रिलेशन साठी फेजर डायग्राम. हा, अंडर रूट नेट एक्स वालाचा स्क्वेअर प्लस नेट वाय वाल्याचा स्क्वेअर. एक्स वाला कोण आहे? ER चा स्क्वेअर प्लस नेट वाय वाला कोण आहे? EL मायनस EC ब्रॅकेट हा स्क्वेअर. हा झाला EMF वाला रिलेशन. दिस इज द रिलेशन फॉर EMF फॉर दिस सर्किट. E इक्वल टू अंडर रूट ER स्क्वेअर, बरोबर ना? हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा ER आणि हा कोण? EL मायनस EC. C स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. C इक्वल टू अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. पायथागोरस. अप टू दिस ऑनलाईन पीपल, एव्हरीवन टेल मी. क्लिअर अँड रिटन झालंय का? कळतंय का तुम्हाला? समजायला लागलंय का? पायथागोरस यूज करावा लागला. डायरेक्टली E इक्वल टू ER प्लस EC प्लस EL नाही करतायत. Those are oscillating EMFs. You cannot directly add them. करंट सेम आहे त्यामुळे काय ऍडिशन सबट्रॅक्शन काय प्रश्नच नाही. करंट सेमच आहे, सिरीज कनेक्शन. एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. अप टू दिस क्लिअर अँड रिटन झालं का? बरं, आता आम्हाला कळणार कसं? हा सप्लायचा EMF आणि सप्लायचा करंट कोण लीड करते कोण लॅग करते कसं कळणार? हा E लीड करतोय का हा I लीड करतोय कसं कळणार? कोण सांगेल मला? बॅटरीचा करंट कसा आहे आपला? बॅटरी म्हणतो. सप्लायचा करंट कसा आहे? असा आहे ना, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स आहे का? आणि आन्सर कसं आलं? EMF इकडे आलाय. सो आत्ताच्या डायग्राम मध्ये कोण लिडिंग आहे? अरे EMF असा आलाय, करंट असा आलाय. करंट बघा ना, पॉझिटिव्ह एक्स ला आलाय आणि EMF फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलाय. कोण लिडिंग आहे? EMF लिडिंग आहे का नाही? या अँगलनं, एवढ्या अँगलनं, एवढ्या फेजनं कोण लिडिंग आहे? EMF. हे केव्हा ट्रू आहे? इफ EL इज मोर दॅन EC. कळते का? EL मोठा असेल तर रिझल्टंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. समजा इकडे लक्ष द्या, समजा EC मोठा असता तर हा EL मायनस EC वरती आलाय, मग डाऊनवर्ड कोण आलं असतं? EL मायनस EC की EC मायनस EL? EC मायनस EL डाऊनवर्ड आलं असतं. रिझल्टंट मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला असतं की फोर्थ क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. EMF फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि करंट जर पॉझिटिव्ह एक्स ला आला असता तर कोण लिडिंग झाला असता? करंट लिडिंग झाला असता. आता कोण लिडिंग आहे? EMF. असू दे. बरं,
या पुढच्या पेजवरती डायग्राम नंबर 3. म्हणजे ते डिपेंड होणार ईएल मोठा आहे की ईसी मोठा आहे. आपण ऍझ्युम केले ईएल मोठा आहे, नसेल तर ईएल मायनस ईसीचा आन्सर येईल ना निगेटिव्ह. आपण कशाला काळजी करायची? ती काय बोलतोय कळतंय का? आपण ईएल मोठा ऍझ्युम केलाय, नसेल तर येईल आपोआप निगेटिव्ह ईएल मायनस ईसीचा आन्सर. बरोबर का? म्हणजे आपण परत काय सेपरेट काळजी करत बसायची गरज नाही. तिसऱ्या डायग्राम मध्ये आता आपण काय करणार आहोत? परत तीच डायग्राम ड्रॉ करून फेज डिफरन्स दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. हा कोण आहे बोला? ईएल मायनस ईसी. ईएल मायनस ईसी. हा कोण आहे बोला? ईआर. हा कोण आहे? सप्लायने दिलेला करंट ओरिजिन पासून काढायचा असतो, इथनं तेवढा काढा. काय करंट बारका काढायचा असेल तुम्हाला, इथं काढायचं असेल काढा, काय अडचण नाही. बर. सो करंट आणि ईएमएफ फेज डिफरन्सला फाय म्हणा. फेज डिफरन्सला काय म्हणा? फाय म्हणा. ठीक आहे. हा तुमचा नेट ईएमएफ लिहा. द फेज डिफरन्स between supplyचा net EMF between EMF and the current given by the supply phi. तो phi मला कॅल्क्युलेट करायचा आहे. phi इक्वल टू क्वेश्चन मार्क. तो phi कॅल्क्युलेट करायसाठी एक ट्रायंगल इमॅजिन करू आपण. त्या ट्रायंगलचं नाव आहे EMF ट्रायंगल. काय नाव आहे? EMF ट्रायंगल. phi आम्हाला विचार. तो phi कॅल्क्युलेट करण्यासाठी बाळांनो EMF चा ट्रायंगल इमॅजिन करा. केला सर? या EMF च्या ट्रायंगल मध्ये तुम्ही मला सांगा, हा जो तिरका आहे हा कोण आहे? E. हा कोण आहे? ER. आणि हा कोण आहे? ही लाईन म्हणजे सी लाईन. हा कोण आहे? EL मायनस EC. हा कोण आहे? फाय. बोला आम्हाला EL, EC आणि ER दिलेले असतील. E नाही दिला. कोण दिलाय आम्हाला? काय काय दिलंय? EL दिलाय, EC दिलाय, ER दिलाय. कुठला रेशो वापरूयात? साइन कॉस टॅन. E नाही दिला. EL, EC आणि ER जनरली दिले जातात किंवा कॅल्क्युलेट करता येतात. काय करू? अरे EL, EC आणि ER दिला, कुठला रेशो वापरू? साइन कॉस टॅन. अपोजिट साइड माहित होईल, ऍडजस्टंट साइड माहित होईल, टॅन रेशो वापरा. सो टॅन फाय काय आला? हा EL मायनस EC अपॉन ER. EL मायनस EC अपॉन ER. EMF अक्रॉस इंडक्टर मायनस EMF अक्रॉस कॅपॅसिटर अपॉन EMF अक्रॉस रेजिस्टर. बरोबर? जर EL पॉझिटिव्ह असेल, सॉरी EL मोर असेल EC पेक्षा, बघा आता पुढच्या इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात येतात का? इफ EL इज मोर दॅन EC देन टॅन फाय पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? EL मोठा आहे EC पेक्षा. फायनल आन्सर पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह आला म्हणजे हा अँगल अँटी क्लॉकवाईज. पॉझिटिव्ह अँगल अँटी क्लॉकवाईज. सो EMF लीड करेल. कळतंय का? देन EMF लीड्स करंट. आलं का लक्षात? अरे वेटिंग इट. जर EL मोठा असेल EC पेक्षा, if EL is less than EC, आता बोला टॅन फाय काय येईल? टॅन फाय निगेटिव्ह. अरे टॅन फाय निगेटिव्ह आला तर अँगल पण निगेटिव्ह. फाय अँगल पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह. अँगल निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह. अँगल पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, कारण तिथंच त्याचा टॅन पॉझिटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज अँगल पॉझिटिव्ह असतो, क्लॉकवाईज अँगल निगेटिव्ह, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह. टॅन फाय निगेटिव्ह आला म्हणजे फाय पण निगेटिव्ह येईल. फाय निगेटिव्ह आला म्हणजे EMF लॅगिंग आला. EMF लॅग्स द करंट. फेज डिफरन्स किती त्यांच्यामधला फाय आहे. तो फाय काय आता 90 आहे का?
ईएमएफ आणि करंट मधला फेज डिफरन्स 90 आहे का? नाही, मे बी 30 असेल, 60 असेल, 45 असेल, जो असेल तो असेल. ईएमएफ मे बी लीड करेल, मे बी लॅग करेल. दॅट विल डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ EL अँड EC. दॅट विल डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ EL अँड EC. आफ्टर दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स. क्लिअर अँड रिटन झालं का बघा? फेज डिफरन्स कॅल्क्युलेट केला आपण या सर्किटसाठी, सिरीज RLC सर्किटसाठी. समजायला लागले? ईएमएफ ट्रायंगल समजला. करंटचा काय ट्रायंगल तयार होत नाही. हाच करंट म्हणजे IR, हाच करंट म्हणजे IL आणि हाच करंट म्हणजे IC. IR, IL, IC म्हणजे सप्लायचाच करंट सिरीज मध्ये. आता आपण काय करूयात, इम्पेडन्स ट्रायंगल ड्रॉ करायचा प्रयत्न करूया. पुढे लिहा. नेक्स्ट पेज, राईट डाऊन. वी नो ER is equal to IR into R. एका खाली एक लिहा. EC is equal to IC into काय म्हणून, V is equal to IR. इकडं रेझिस्टन्स, इकडं रिॲक्टन्स, इकडं रेझिस्टन्स, इकडं रिॲक्टन्स. कुठला? XC, बरोबर का? V is equal to IR च चालू आहे. V is equal to IR च चालू आहे. इकडे रेझिस्टन्स म्हणावं लागेल, इकडे काय म्हणावं लागेल? रिॲक्टन्स. पुढं EL इक्वल टू IL इंटू XL. ER इक्वल टू IR इंटू R. EC इक्वल टू IC इंटू XC. EL इक्वल टू IL इंटू XL. V इज इक्वल टू IR चालू आहे. याचं युनिट ओहमच असते, याचं युनिट ओहमच असते. याचे एम्पियर, 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 व्होल्ट, व्होल्ट, व्होल्ट. बरोबर? मग असं केलं तर सर्किट तर सिरीज वाला आहे. सर्किट सिरीज वाला आहे ना. सर्किट सिरीज वाला आहे तर IR ला I म्हणू शकतोय की, IC ला पण आयच म्हणू शकतोय मी, IL ला पण I म्हणू शकतो. सो I इंटू R, I इंटू XC आणि I इंटू XL. रिझन काय देणार मी याला? बोला, रिझन काय देणार? फॉर सिरीज RLC सर्किट, LRC सर्किट, CLR सर्किट, करंट तर सगळ्यामध्ये सेम आहे. IR इक्वल टू IL इक्वल टू IC इक्वल टू I. बर, मग EMF ट्रायंगलला आपण कन्वर्ट करू शकतोय आणि एक वेगळाच ट्रायंगल तयार करू शकतो. कुठला बघा, लक्षात घ्या. हा तुमचा इफेक्टिव्ह EMF. हा कोण होता? हा कोण होता? EL मायनस EC. आणि हा कोण होता? ER. सिरीज RLC सर्किटची फेजर डायग्राम आहे. बर, आणि इथं होता फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. आता मी याला रिप्लेस करायला चालू केलं. बघा नीट लक्ष द्या. इफ आय स्टार्ट रिप्लेसिंग दिस, यातनं ऑब्झर्व करा, E इज इक्वल टू, बघा, E इज इक्वल टू अंडर रूट ER स्क्वेअर प्लस, बरोबर, ER स्क्वेअर प्लस हा 90 इन द ब्रॅकेट EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर आला सर. आणि आता मी फक्त रिप्लेसमेंट चालू केल्या. काय? ER म्हणजे काय? I इंटू R ब्रॅकेट स्क्वेअर. EL म्हणजे काय? I इंटू XL. EC म्हणजे काय? I इंटू XC ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. आता बरोबर चालू. या E ला काय लिहितो बघा मी? टोटल EMF ऑफ द सर्किट or EMF of the supply is equal to current given by the supply multiplied by the resistance to the supply. करंटच्या केस बघा, रेझिस्टन्सला तर तुम्ही R म्हणताय, इंडक्टरच्या साठी तुम्ही काय म्हणताय? XL म्हणताय, कॅपॅसिटर साठी काय म्हणताय? XC म्हणताय. इंडक्टरनं केलेलं करंटला अपोजिशन XC नाही, इंडक्टरनं केलेलं करंटला अपोजिशन XL, कॅपॅसिटरनं केलेलं करंटला अपोजिशन XC, रेझिस्टन्सनं केलेलं करंटला अपोजिशन R, तिघांनी मिळून करंटला केलेलं अपोजिशन Z. इफेक्टिव्ह अपोजिशन
given by resistance, capacitance and inductance to the current given by the supply. करंटला टोटल अपोजिशन, नेट अपोजिशन जे आहे त्याचं नाव काय आहे? झेड. बरोबर. रेझिस्टन्सच्या केसमध्ये रेझिस्टन्सच म्हणतोय. कपॅसिटर आणि इंडक्टरच्या केसमध्ये काय म्हणतोय आपण? रिॲक्टन्स. रेझिस्टन्सला रेझिस्टन्सच आणि इकडं रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि टोटल अपोजिशनचं नाव आहे इम्पेडन्स. काय नाव आहे? इम्पेडन्स. लिहू आपण त्याची डेफिनेशन. बर, हा ईएमएफचा ट्रायंगल, त्याच्यावर थोडं असं लक्षात आलं आम्हाला. सो टोटल करंट इंटू टोटल इम्पेडन्स इज इक्वल टू टोटल ईएमएफ. बरोबर का? बर, काय होतंय पुढं? असं होतंय का बघा, हा आय स्क्वेअर, हा आय कॉमन आला, परत आय स्क्वेअर, हा आय स्क्वेअर इंटू हा आर स्क्वेअर प्लस आय कॉमन आला, त्याचा स्क्वेअर आय स्क्वेअर, आणि ब्रॅकेटच्या आत राहिलं एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. काय नाही, मी आय कॉमन काढला ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर आयचा स्क्वेअर झाला ऍज इट इज. लिहित चला फक्त माझ्यावर. बरोबर. यातनं परत आय स्क्वेअर कॉमन काढा. अल्टिमेटली हा आय स्क्वेअर कॉमन आल्यानंतर काय होईल? जाऊ का पुढे मी? ऑनलाईन पीपल टेल मी अप टू दिस क्लिअर अँड रिटन. हा पॉइंट झाल्यानंतर ऑलमोस्ट या चॅप्टर मध्ये ऍज काय राहत नाही. बरीच कॉन्सेप्ट. कारण आता तिघांचा एकत्र विचार व्हायला लागला. एखादा अब्सेंट असेल तर त्याचा एक्सेल किंवा एक्ससी किंवा आर 0 करून टाका, बाकीचे आन्सर आपोआप मिळतात. फार इझी आहे चॅप्टर. झालं? जायचं पुढं. आय इंटू झेड बघा. आता पुढच्या पेज वरती आय इंटू झेडचा आन्सर लिहितो. हा लक्षात ठेवा. आय स्क्वेअर कॉमन काढूया. एका मोठ्या ब्रॅकेटच्या आत काय काय राहील? आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. काय येते आन्सर? आय इंटू झेड इज इक्वल टू अंडर रूट आय स्क्वेअर कॉमन आला, एक मोठा ब्रॅकेट, त्याच्या आत आर स्क्वेअर प्लस परत ब्रॅकेट एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. बर, आता हा आय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. तो झाला आय स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेट ऍज इट इज. आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आयला आय कॅन्सल. सो नेट अपोजिशन इज इक्वल टू, नेट अपोजिशन टू द करंट इज इक्वल टू काय आलं? आयला आय कॅन्सल, आर स्क्वेअर प्लस, बोलत राहा, एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. परत पायथागोरस आहे की नाही? परत पायथागोरस आहे की नाही? सर आता पायथागोरस सर आ गया है, असं नाही ना? ईएमएफ ट्रायंगल काय होता? इकडे कोण होता? ER. इकडे कोण होता? EL मायनस EC. इकडे कोण होता? E. तसा एक इम्पेडन्स ट्रायंगल तयार झाला का बघा, सिरीज RLC सर्किटचा. प्रत्येक सर्किटसाठी आपला आपण डिसाइड करायचं असतं. आता हा आहे माझा इम्पेडन्स ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे? झेडला काय? झेडचं नाव काय आहे? इम्पेडन्स. लिहू आपण त्याची डेफिनेशन. इम्पेडन्स ट्रायंगल हा कोण आहे? आर. हा कोण आहे? एक्सएल मायनस एक्ससी. आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे हा कोण असणार? झेड. हा कोण आहे? फेज डिफरन्स फाय. बरोबर का? हा पण कोण असणार? फेज डिफरन्स फाय. बरोबर. इम्पेडन्स ट्रायंगल कळायला लागला. झेड इक्वल टू काय आला? अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. इफेक्टिव्ह अपोजिशन म्हणजे कोण? झेड. रेझिस्टन्सने किती केलं? आर. इंडक्टरने किती केलं? एक्सएल.
कॅपॅसिटरने किती केलं? XC. समजतंय का? इफेक्टिव्हली तिघांनी मिळून किती केलं? ऍडिशन करायची आहे का सगळ्यांची? नाही, पायथागोरस आहे. इफेक्टिव्ह किती अपोजिशन केलं? त्याला म्हणायचं इम्पेडन्स. करंटला केलेलं अपोजिशन म्हणजे काय? इम्पेडन्स. किती आलं? अंडर रूट R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर का? समजायला लागलंय का? E² इज इक्वल टू काय येणार? ER² प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. E² ला E इज इक्वल टू काय येणार? अंडर रूट. E इज इक्वल टू बोला अंडर रूट. कंटिन्यू करा स्टेटमेंट. E इज इक्वल टू अंडर रूट ER² प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. परत एकदा E इज इक्वल टू अंडर रूट ER² प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर आणि Z इज इक्वल टू अंडर रूट R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. याचं युनिट ओहम, याचं युनिट ओहम, याचं पण युनिट ओहम. बरोबर? सो आता इथं इम्पेडन्सची डेफिनेशन लिहा. एक्स्ट्रा पॉइंट नाही आहे, मेन पॉइंटच आहे. इम्पेडन्स. आपण रेझिस्टन्स म्हणजे काय ते बघितलेलं आहे. रिॲक्टन्स म्हणजे काय माहित ते पण आपल्याला माहित आहे. इम्पेडन्स, इम्पेन नाही, इम्पेडन्स IMPE. इम्पेडन्स आय थिंक DANC. चेक करायचं बस कधी. करेक्ट आहे, DANC इम्पेडन्स. Impedance. Yeah. The opposition to alternating current by the combination of, मग ते सिरीज कॉम्बिनेशन असेल, पॅरलल असेल, सिरीज पॅरलल असेल, मिक्स कॉम्बिनेशन असेल, नुसतं सिरीज, नुसतं पॅरलल, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन, जे काही असेल. इम्पेडन्स म्हणजे द अपोजिशन टू द अल्टरनेटिंग करंट बाय द कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स, इंडक्टर अँड कॅपॅसिटर, RLC. आता ते सगळं लिहित बसत नाहीत लोक. रेझिस्टन्सला R लिहितात, इंडक्टन्सला L लिहितात, कॅपॅसिटन्सला C लिहितात. बाय द रेझिस्टर, इंडक्टर अँड द कॅपॅसिटर इज कॉल्ड इम्पेडन्स. त्याला इम्पेडन्स असं म्हणतात. जनरल सिम्बॉल Z. सिरीज RLC सर्किटचा इम्पेडन्स हा आहे. फॉर सिरीज RLC सर्किट प्रत्येक सर्किटचा हाच पाहिजे असं काही नाही. बघा त्या सर्किटसाठी फेजर डायग्राम ड्रॉ करा. कोणासाठी हा फॉर्म्युला? फॉर सिरीज RLC सर्किट. सिरीज RLC सर्किट किंवा नुसतं RLC सर्किट म्हटलं तरी चालतं. फॉर सिरीज RLC सर्किट हा फॉर्म्युला आहे. बरं, ठीक आहे, समजलं. EMF ट्रायंगल झाला, इम्पेडन्स ट्रायंगल झाला, फेज डिफरन्स कॅल्क्युलेट केला होता फाय. तो काय आला होता? EL मायनस EC अपॉन tan फाय. मग tan फाय वरनं फाय पण लिहून ठेवा. इथं कुठे काढला होता बघा tan फाय? इथं काढला होता ना? इथं काढला होता. थोडीशी जर जागा असेल तर काय करूया, इथंच लगेच त्याच्या शेजारीच फाय इज इक्वल टू, फाय पाहिजे ना, tan फाय नको आहे, tan इनव्हर्स ऑफ म्हणा. फाय इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ. हा tan राईट साईडला पाठवा आणि आन्सर लिहा. तुम्हाला इथं जागा नाहीये. काय आलं? इम्प्लाइज दॅट फाय इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ काय ना, EL मायनस EC अपॉन ER. ते आपोआप मॅनेज होते सगळं. मी पहिल्यांदा tan फाय काढत चला, डायरेक्टली काय tan इनव्हर्स लिहायची काही गरज नाही. tan फाय काढत चला, मग कुठल्या अँगलचा tan गिवन व्हॅल्यू आहे ते चेक करत चला. दॅट्स इट. tan फाय पॉझिटिव्ह आला, EMF लीडिंग. tan फाय निगेटिव्ह आला, EMF लॅगिंग. आपोआप ते मॅनेज होत आहे. आता इम्पेडन्स ट्रायंगल जो आहे हा परत एकदा ड्रॉ करूया.
आणि त्याच्यावरनं tan phi वगैरे कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूया. बरं, हा कितवा ट्रायंगल आहे बघा, आपल्या सगळ्या ट्रायंगल्सना नावं द्या. ही थर्ड डायग्राम होती, बरोबर. मग हा ईएमएफ ट्रायंगल केला होता आपण, बरोबर. याला नंबर 4 म्हणा. त्यानंतर प्रत्येक नवीन डायग्रामला एक एक नाव द्या. हा ईएमएफ ट्रायंगल आपण ऑलरेडी ड्रॉ केलाय. हा इम्पेडन्स ट्रायंगल 5, हा फोर्थ ईएमएफ ट्रायंगल ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. किती ट्रायंगल, किती डायग्राम्स मिळतात आपल्याला चेक करायचं. बर, पुढं आता हा इम्पेडन्स ट्रायंगल परत ड्रॉ करूया. लिहा इम्पेडन्स ट्रायंगल. कसा आहे आपला इम्पेडन्स ट्रायंगल बघा. इम्पेडन्स ट्रायंगल that we have is like this. Z, बोला इकडे काय, XL मायनस XC, इकडे काय R. फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड ईएमएफ तो या ट्रायंगल मध्ये राहिलाय, कारण या डायरेक्शन मध्ये तुमचा ईएमएफ असणार आहे, नेट ईएमएफ, आणि या डायरेक्शन मधला नेट करंट, बरोबर. हे सगळं माहिती आहे. आमच्या मधला फेज डिफरन्स पाय इथे ऍज इट इज रिमेनिंग आहे. बरं, आता जर आम्हाला परीक्षेमध्ये EL, EC आणि ER नाही दिले, पण R, XL आणि XC जर दिले, तर कसा फेज डिफरन्स काढायचा बिटवीन करंट अँड ईएमएफ. कुठला रेशो वापरणार, tan phi. tan phi किती येणार, XL मायनस XC अपॉन R, अपोजिट अपॉन ऍडजेसंट, अपोजिट अपॉन ऍडजेसंट, बरोबर. मग आता परत पुढच्या केसेस, किंवा इथंच लिहून ठेवा, phi इक्वल टू tan इनवर्स ऑफ XL मायनस XC अपॉन R. पुढच्या केसेस मग सारखं सेम. इफ XL जर मोठा असेल XC पेक्षा, जर XL मोठा असेल XC पेक्षा, तर tan phi काय येईल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. म्हणजे phi पण काय आहे ना, पॉझिटिव्ह. म्हणजे ईएमएफ लीडिंग की लॅगिंग, बोला लीडिंग, बरोबर ना. बघा सारखंच, फक्त EL, EC न लिहिता काय लिहितोय आपण आता, XL, XC. Instead of writing EL, EC, we are writing XL, XC. If XL is more than च्या ऐवजी आता less than, instead of more than now we will write less than. If XL is less than XC, then XL less than XC, आपोआप आन्सर निगेटिव्ह येईल. Then tan phi will come out to be negative. It means phi will also come out to be, phi ची व्हॅल्यू पण निगेटिव्ह. phi ची व्हॅल्यू पण निगेटिव्ह येईल. phi निगेटिव्ह आला तर ईएमएफ बोला लॅगिंग. समजायला लागले. क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन सॉल्व्ह करूया, यानंतर आपोआप पाठ होतात. तुमच्या लक्षात येईल, याला काय सेपरेटली पाठ करायची गरज नाही. ट्रायंगल्स पाठ होतात तुम्हाला. इफ यू नो दी ट्रायंगल्स, ईएमएफ ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल पण नंतर करणार. ईएमएफ, इम्पेडन्स आणि पॉवर, हे 3 ट्रायंगल जर आम्हाला लक्षात आले, ट्रायंगल बघितल्यानंतर पायथागोरस लगेच कळतो ना, मग अननोन गोष्टी कॅल्क्युलेट करता येतात. दॅट्स इट. काही वेगळं करावं लागत नाही. आलं लक्षात. म्हणून मुद्दाम ट्रायंगल्सना नावं द्यायला येते का लक्षात. एका ट्रायंगलला नाव दिलंय ईएमएफ ट्रायंगल, एकाला नाव दिलंय इम्पेडन्स ट्रायंगल, बरोबर. बर, इथपर्यंत आमच्या लक्षात आलं. फाईन. पण ह्या सगळ्या व्हॅल्यूज आरएमएस. आता आरएमएस रेजिस्टन्स वगैरे असली काही कॉन्सेप्ट नाहीये. आरएमएस रिएक्टन्स ऑफ इंडक्टर, आरएमएस रिएक्टन्स ऑफ कॅपॅसिटर असली पण काय कॉन्सेप्ट नाहीये. पण हे जे काय इथे लिहिलेले आहेत, काय करंट आय असेल किंवा ईएमएफ ई असेल, या सगळ्या आरएमएस व्हॅल्यू आहेत. इन्स्टंटेनियसला पण हा ट्रायंगल ट्रू आहे आणि आरएमएस ला पण हा ट्रायंगल ट्रू आहे. दिस ट्रायंगल इज सॅटिस्फाइड बाय बोथ व्हॅल्यूज, इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज एज वेल एज आरएमएस व्हॅल्यूज. सो गरज पडली तर इथे ईआरएमएस लिहावं लागलं. लिहा ईआरएमएस इक्वल ईआरएमएस, EL RMS, EC RMS आणि ER RMS चालेल. इथं आरएमएस व्हॅल्यूज टाकल्या तरी चालेल, काही अडचण नाही. इकडे आरएमएस वगैरे असली काही कॉन्सेप्ट येणार नाही. ओके. म्हणजे the triangles are satisfied by both RMS values as well as instantaneous values. Triangles are satisfied by both RMS values as well as instantaneous values. These relations are also satisfied by
ER RMS इक्वल टू IR RMS इंटू R, EC RMS इक्वल टू IC RMS इंटू XC. XC RMS वगैरे असली काय कॉन्सेप्ट आहे का? नाही. EL RMS इक्वल टू IL RMS इंटू XL. XL RMS म्हणायची गरज आहे का? नाही. तुम्ही EL0 किंवा EL max इक्वल टू IL max इंटू XL म्हटलं तरी चालतंय, कारण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मग ही मॅक्स ही मॅक्स ही मॅक्स या सगळ्या मॅक्सिमम व्हॅल्यू चालतील. RMS 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 व्हॅल्यू चालतील. समजतंय का? आर यू गेटिंग इट? मी काय बोलतोय कळतंय? म्हणजे इथं तुम्ही ERMS IRMS चालेल, E0 I0 चालेल, EC RMS IC RMS चालेल, EC0 IC0 0 म्हणजे मॅक्सिमम, तसंही चालेल. परीक्षेमध्ये जे काय दिलेलं असेल त्या हिशोबाने चालतं. ट्रायंगल्स आर सॅटिस्फाईड बाय RMS व्हॅल्यूज एज वेल एज मॅक्सिमम व्हॅल्यूज. तिथं काही काळजी करायची गरज नाही. ओके, बर. पुढे काय दिले बघूयात. पॉवर ट्रायंगल पर्यंत पोहोचायचं आपल्याला, कारण आपल्या सर्किटमध्ये आता दोन टाईपचे एलिमेंट्स आहेत. कुठल्या कुठल्या टाईपचे एलिमेंट्स आहेत? एक एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट आहे, बरोबर, आणि दोन एलिमेंट्स आहेत जे काय करतात? एनर्जी स्टोअर करतात. एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट पण आहे रेझिस्टन्स, आणि एनर्जी स्टोरिंग एलिमेंट पण आहे. म्हणजे ओव्हर वन सायकल सम एनर्जी विल बी डिसिपेटेड अँड सम एनर्जी विल बी स्टोर्ड, बरोबर का नाही? मग टोटल पॉवर पैकी थोडी पॉवर डिसिपेट होणार, कंझ्युम होणार, आणि थोडी पॉवर काय होणार? स्टोअर होणार, परत ती रिलीज होईल. ही लोक तर एनर्जी डिसिपेट करत नाहीये, पण हा तर एनर्जी डिसिपेट करतोय. म्हणजे पॉवर ट्रायंगलची पण काहीतरी कॉन्सेप्ट पाहिजे. पॉवर ट्रायंगलची पण काहीतरी कॉन्सेप्ट पाहिजे. मग पॉवर साठी काय करूयात या सर्किटमध्ये? पॉवर साठी काय करूयात? मी असं म्हणेन, पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे ना, बघूच नका तुम्ही सर्किटकडे. मी असं म्हणतो, लिहा पॉवर इन एसी सर्किट, कुठल्याही एसी सर्किटमध्ये, मग ते सिरीज RLC असू दे नाही तर कुठलं काय असेल ना, पॉवर इन एसी सर्किट, एनी सर्किट, नॉट ओनली सिरीज RLC, दिस इज एनी जनरल थिंग फॉर एनी सर्किट. इन्स्टंटेनियस पॉवर काय असते? ती इन्स्टंटेनियस स्मॉल p काय? सप्लायचा EMF मल्टीप्लाइड बाय सप्लायनं दिलेला करंट, V इंटू I. पॉवर इज इक्वल टू VI, बरोबर, इन्स्टंटेनियस पॉवर. बर, आपण काय करूयात? EMF ला असं लिहिलं तर चालेल का? E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस आपला EMF लिडिंग आहे ना, फाय लिडिंग आहे, मग काय लिहितो? ओमेगा टी प्लस फाय, चालेल? फाय लिडिंग आहे, मग EMF ओमेगा टी प्लस फाय असं लिहितो. आणि करंट जो आहे तो बाळा असं लिहिलं चालेल का? बघा, I0 साइन ओमेगा टी. मी काय लिहिलंय कळलं का? मी करंटला काय लिहिलं? I0 साइन ओमेगा टी. EMF ला काय लिहिलं? E0 साइन ओमेगा टी तर लिहिलंच, प्लस आमचा EMF मे बी लिडिंग असेल तर प्लस फाय. पण तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचा EMF लॅगिंग पण असू शकतो, मग इथं मायनस लिहा, काय अडचण नाही. जर तुम्ही मायनस लिहा नाही, आम्हाला सर दोन्ही पण पाहिजे, मग प्लस मायनस दोन्ही लिहा, जसं मी लिहिलंय तसं. काही असू शकेल, EMF लिडिंग असू शकेल, लॅगिंग असू शकेल, अकॉर्डिंग टू दी सर्किट. सो इन्स्टंटेनियस पॉवरचा फॉर्म्युला हा झाला. बोला यश नो. आता मला सर पॉवर कंझ्युम पाहिजे, लिहा पॉवर कंझ्युम. म्हणजे तुम्ही ऍव्हरेज पॉवर काढा, ऍव्हरेज पॉवर 0 आली तर कंझ्युम पॉवर 0 आली. बोला यश नो. म्हणजे एनर्जी फक्त स्टोअर झाली, कंझ्युम तर झाली नाही. ऍव्हरेज काढल्यानंतर काय मिळतं? कंझ्युम पॉवर मिळते. केलं होतं ना, रेझिस्टन्सला काहीतरी आन्सर आलं होतं, इंडक्टरला आन्सर 0 आलं होतं, कॅपॅसिटरला आन्सर 0 आलं होतं. एखाद्या गोष्टीचं ऍव्हरेज काढायचं आहे म्हणजे काय? एरिया अंडर कर्व अपॉन इंटरवल. काय घेऊयात इंटरवल? 1 अपॉन t मायनस 0, चालेल? ओव्हर वन सायकल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू t, y dx सारखं, y इज अ फंक्शन ऑफ x, तसं पॉवर इज अ फंक्शन ऑफ टाइम. सो इन्स्टंटेनियस पॉवर इंटू dt. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा सर ऍव्हरेज पॉवर. बघूया तर काय होतं. काय ऍव्हरेज पॉवर? 1 अपॉन t मायनस 0 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू t. इन्स्टंटेनियस पॉवर जी आहे ती ऍज इट इज E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस फाय जे आहे ते इंटू I0 ब्रॅकेट टाका वाटलं असतं.
काळजी करू नका, इंटिग्रेशन करायला लागत नाही, जस्ट डोंट वरी अबाउट इट. I0 sin ओमेगा टी इंटू dt, E0 रिप्लेस केला, I0 रिप्लेस केला, इंटू dt ऍज इट इज. ठीक आहे. E0 I0 कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशनच्या बाहेर जातील, ऍव्हरेजच्या पण बाहेर जातील, ते तुम्हाला त्रास देणार नाही. E0 I0 कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशनच्या पण बाहेर जातील, ऍव्हरेजच्या पण बाहेर जातील, ते तुम्हाला त्रास देणार नाही. ऍव्हरेज आणि इंटिग्रेशनच्या आत काय शिल्लक आहे? 1/t minus 0 integration from 0 to t sin of omega t plus minus phi multiplied by sin of omega t into dt. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता हे इंटिग्रेशन कसं करायचं? बरं, अगदी सिंपल आहे. साइन ऑफ ए प्लस बी माहिती आहे आम्हाला. साइन ऑफ ए प्लस बी काय असते? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन. मग आहे का नाही बघा, हे साइन ऑफ ए प्लस बी किंवा साइन ऑफ ए मायनस बी. मग याला आम्ही काय करणार? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी करणार. त्याला साइन ओमेगा टी न मल्टिप्लाय करणार, बरोबर. हा जो काय फाय आहे, हा जो काय फाय आहे, हा एक कॉन्स्टंट आहे ना. हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग साइन फाय किंवा कॉस फाय जे काही इक्वेशन्स मध्ये असतील, साइन फाय किंवा कॉस फाय जे काही इक्वेशन मध्ये आहेत, साइन फाय किंवा कॉस फाय जे काही इक्वेशन मध्ये आहेत, ते कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. स्टोरी फक्त लक्षात घ्या. काय होणार आहे? साइन ऑफ ए प्लस बी ला काय करणार आम्ही? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं करणार, इंटू साइन ओमेगा टी करणार. हे सगळं आम्ही करू. त्यातले साइन फाय कॉस फाय जे काय असतील ते इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. साइन फाय कॉस फाय, कारण फाय कॉन्स्टंट आहे, मग साइन फाय कॉस फाय हे पण कॉन्स्टंट असतील, इंटिग्रेशनच्या बाहेर येतील कॉन्स्टंट. ऍव्हरेजच्या पण बाहेर येतील. आता ऍव्हरेजच्या आत जे काही शिल्लक राहते, व्हॉट एव्हर रिमेन्स इनसाइड दी ऍव्हरेज, or the answer of this entire integration, I will not ask you to derive this. काही डिराईव्ह करत बसायची गरज नाही. तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्टली लिहिला तरी सुद्धा आउट ऑफ आउट मार्क त्यांना द्यावे लागतात, बरोबर. याचं जे काय आन्सर येतंय, नुसता रेझिस्टन्स जर सर्किटमध्ये असता, नुसता जर रेझिस्टन्स सर्किटमध्ये आला असता तर याचा आन्सर 1/2 आला असतं. नुसता कॅपॅसिटर असता तर याचा आन्सर 0 आला असतं. नुसता इंडक्टर आला असता तर याचा आन्सर 0 आला असतं, बरोबर का. कारण इंडक्टर आणि कॅपॅसिटरसाठी हे आन्सर, फायनल आन्सर 0 येणं गरजेचं आहे. त्यासाठी हेच इंटिग्रेशन 0 येणं गरजेचं आहे, किंवा हे कम्प्लीट ऍव्हरेजचं आन्सर 0 येणं गरजेचं आहे. नुसत्या रेझिस्टन्स साठी हे आन्सर येतं 1/2, नुसत्या कॅपॅसिटरसाठी हे टोटल आन्सर येतं 0, नुसत्या इंडक्टरसाठी हे टोटल आन्सर येतं 0. पण जर रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर किंवा इथं जर फाय असेल, इथं जर फाय असेल तर आन्सर येतं कॉस फाय अपॉन 2. आन्सर काय येतं? कॉस फाय अपॉन 2. आता मी तुम्हाला हे जस्टिफाय करून दाखवतो, हा लिहू नका, जस्टिफाय करून दाखवतो. रेझिस्टन्स साठी फेज डिफरन्स किती? ईएमएफ आणि करंट मधला रेझिस्टन्स साठी फेज डिफरन्स किती? किती? 0. कॉस 0 किती? +1. आन्सर आला का 1/2? आली का रेझिस्टन्सची पॉवर E0 I0 अपॉन 2? होतं की नाही खरं? जस्टिफाईड, बोला यस नो. बर, कॅपॅसिटर साठी फेज डिफरन्स किती? अरे लिडिंग लॅगिंग सोडून द्या, फेज डिफरन्स किती? π/2. कॉस π/2 किती? 0. 0 अपॉन 2 किती? 0. आन्सर आला की कॅपॅसिटरनी कंझ्युम केलेल्या पॉवरचं 0 आलं. इंडक्टर साठी पाय किती? इंडक्टर साठी लिडिंग लॅगिंग सोडून द्या, पाय किती? π/2. कॉस π/2 0. 0 अपॉन 2 0. जस्टिफाईड, यस नो. π/2 येणार. आलं लक्षात? E0 I0 इंटू कॉस फाय अपॉन 2. सो ह्या ऍव्हरेजचं आन्सर काय आहे? कॉस फाय अपॉन 2. समजायला लागले का? कॉस फाय अपॉन 2 केलं होतं का आपण? इंडक्टरची, रेझिस्टन्सची आणि कॅपॅसिटरची पॉवर काढली होती. मग आन्सर तर यायला लागले, ऍव्हरेज पॉवर कंझ्युम. काय आला आन्सर पुढं? E0 इंटू I0, तो जो अपॉन 2 आहे त्याला √2 करता येते. कॉस फायला ऍज इट इज ठेवता येते. E0 अपॉन √2 काय शिकवलाय? ERMS. I0 अपॉन √2 काय शिकवलाय? IRMS. Cos phi as it is, where phi is the phase difference between EMF and current in given circuit. So that is the general answer of consumed power.
सर्किट मध्ये कंझ्युम झालेल्या पॉवरचं आन्सर हे ERMS IRMS cos phi असं असतं. काय असतं? ERMS IRMS cos phi. What is the consumed power in the circuit? बोला. ERMS IRMS cos phi. What is the consumed power in the circuit? Repeat. ERMS IRMS cos phi. रेजिस्टन्स ची काय आली होती? ERMS इंटू IRMS आली होती. कारण नुसत्या रेजिस्टन्स साठी फाय किती असतं? फेज डिफरन्स 0. cos 0 प्लस 1. 1 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. म्हणून रेजिस्टन्सचा आन्सर काय आलं होतं? ERMS IRMS. कॅपॅसिटरचं किती यायला पाहिजे? नुसता कॅपॅसिटर असेल तर 0 यायला पाहिजे. फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट ओनली कॅपॅसिटर असेल सर्किट मध्ये तर फाय किती? π/2. cos π/2 0. 0 इंटू एनिथिंग 0. कॅपॅसिटरची कंझ्युम्ड पॉवर 0. नुसता इंडक्टर असेल तर परत फाय 90. cos 90 0. सो फायनल आन्सर 0. समजायला लागले का? आर यू गेटिंग इट? लिहून घ्या इथपर्यंत. हे सांगा मला लिहून झाले. एव्हरीवन टेल मी एनी डाऊट? काही नवीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. पॉवरचा ट्रायंगल आपण नेक्स्ट लेक्चरला ड्रॉ करू, काय अडचण नाही. समजलं इथपर्यंत? ऑनलाईन पीपल टेल मी. Everything start in today's lecture clear to all of you? Everyone tell me. Yes, everyone. CW, please reply me in the chat box. Then you can leave the meeting. Reply kara and leave kara. Reply me fast. लिहून झाले का बघा? Fine. So in this lecture we will stop at this point. Okay, chalo bye. We'll meet in tomorrow's lecture. Okay, fine. Let me end the lecture.